रोहित किणी येतोय गोलंदाजी मार्कवर। नंबर 7 ची जर्सी परिधान केलेला हा रोहित किणी भामटपड्याचा एक स्टार खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय। गोलंदाज तर एका बाजूने बॅटर आपण बघतोय उमरोळीचा मिलिंद आणि अपूर्व गावड, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अपकमिंग यंग स्टार मिस्टर अपूर्व गावड बेन फ्रॉम माकणे, त्यांचे वडील सुद्धा इथे सामन्याचा आनंद घेण्यासाठी व्यासपीठावर याआधी होते, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। अपूर्व पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर मिस्टर रोहित, ते मात्र मिलिंदच्या बॅट मधून एक धाव येताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर। 2 चेंडूंचा खेळ होतोय, धावसंख्या आपण बघितली तर 2 धावा। आमच्या डाव्या बाजूने आपण बघतोय अमर पाटील स्कोरर आहेत, मॅन्युअल स्कोरर, उजव्या बाजूने जतीन किणी, साहिल पाटील आणि कपिल पाटील नेटवर्कची पूर्ण टीम, त्याच्यानंतर अनुराग चव्हाण आणि मुनीत कडू, हे 2 कॅमेरामॅन आपल्याला बघायला मिळतात। पुन्हा एकदा मात्र सुरेख आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं। डायरेक्ट फेकी गोलंदाजाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 2 धावा 3 चेंडूंच्या समाप्तीखेर आपण बघतोय। पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे, प्रगतीवर आहे आणि सुरेख कामगिरी मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं 100 पार केली होती या संघाने फलंदाजी करताना। मोहित मडवी अँड कंपनी, सुरेख अप्रतिम चेंडूला मात्र खेळलं जाते हलक्या हाताने, एक धाव परिपूर्ण केली जाते। एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 3 धावा 4 चेंडूंच्या समाप्तीखेर आपण बघतोय विहा 11 भामटपाडा ART तेंभोडे या 2 संघांदरम्यान कडवी लढत, कडवी झुंज, कडवा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आग्री प्रीमियर लीग 2024 च्या माध्यमातून ही लढत आपण बघतोय। अपूर्व गावड मॅन फ्रॉम माकडे, चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जाते, तोपर्यंत एक धाव मिळते अपूर्वला। तर या वेळेला आपण बघतोय जबरदस्त फटका बघायला मिळाला, धाव संख्या 6 ने पुढे सरसावली जाते। थँक्यू आदरणीय रुपेशजी पाटील साहेब कुठे असतील तर आमच्याशी संपर्क साधायचा आहे। तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर आपण बघतोय मिलिंदच्या बॅट मधून एक कणकणीत षटकार आला, तदनंतर धावा झाल्या त्या 10। पहिलं षटक पूर्णपणे आपण बघतोय तर फलंदाजीच्या बाजूने आपण बघतोय 10 धावा धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात। पॉवर प्लेचं षटक होतं, 5 चेंडूपर्यंत दबदबा होता गोलंदाजाचा, शेवटच्या चेंडूवर मात्र मिलिंदच्या बॅट मधून षटकार आला आणि तदनंतर धाव फलकावर धावा जर आपण बघितल्या तर 10 धावा बिनबाद 10। अपूर्व अपकमिंग यंग स्टार मॅन फ्रॉम माकणे, आपण बघतोय मागच्या सामन्यामध्ये मागच्या वर्षी सफाळे पारगाव चॅम्पियन लीग मध्ये आयकॉन खेळाडू ठरला होता, इथे आग्री प्रीमियर लीग मध्ये सुद्धा सलामीला येतोय। जबरदस्त मात्र टॅलेंट भरलेला हा खेळाडू आपण बघतोय। शुभम हॅली राईट आर्म ओव्हर द विकेट, या वेळेला स्वीट साऊंड ऐकायला आलाय, चेंडू मात्र निघून जातोय। जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आपल्याला। धीरज मॅन फ्रॉम सरपाडा लॉंग डिस्टन्स चेस केलं आणि चेंडूला एका हातामध्ये झेलण्याचा प्रयत्न केला, चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये मात्र पडला आणि इथे 2 धावा येताना अपूर्वच्या बॅट मधून। फलंदाजी करताना ह्या संघाने आपण बघितलं तर 102 धावा मारल्या होत्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने, इथे मात्र अपूर्वच्या बॅट मधून बघूया
आणि इथे झेलबाद होतोय, फलंदाज बॅक टू डगआउट येतोय. तर AR 28 धावसंख्येवर ऑल आउट केलं होतं. तर एका बाजूने फलंदाजी करताना 102 धावा, म्हणजे दोन्ही संघ तुल्यबल्य आहेत. आणि अपूर्व इथे बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत या ऐकूया आपण एक थँक्यू डीजे, थँक्यू. बघा, फलंदाज बाद झाल्यानंतर सर्कलच्या एकदम जवळ जाऊन थांबतोय. तर सर्कलचा कुठल्याही प्रकारे नियम नाहीये. 45 सेकंदामध्ये तुम्हाला मैदानामध्ये यायचं आहे, हे लक्षात ठेवा. बाद झाल्यानंतर जर 45 सेकंदामध्ये खेळाडू मध्ये आला नाही तर मात्र पंच तुम्हाला पेनल्टी देतील, हे लक्षात ठेवायचं आहे. कारण मागच्या वर्ल्ड कप मध्ये आपण बघितलं, वन डे वर्ल्ड कप मध्ये, तर एंजुले मॅथ्यूजला बाद केलं गेलं. जेव्हा बांगलादेशच्या कर्णधाराने अपील उचलून धरलं की हा खेळाडू जेवढे मिनिटं दिली गेली त्या वेळेच्या आधी आला नाही क्रीजमध्ये आणि त्याला बाद ठरवण्यात गेलं होतं. तर इथे शुभम याली ते मात्र जबरदस्त अप्रतिम चेंडू मात्र सुरेखरित्या खेळून काढलेला आहे. मित पाटील सफाळेचा हा स्टार खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र बघूया सुरेख क्षेत्ररक्षण. निनाद उमरोळीचा हा खेळाडू आपण बघतोय, क्षेत्ररक्षण करणारा, डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. शुभम पुन्हा एकदा मात्र सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 13 धावा. गोलंदाज संजय किनी आणि कंपनी आपण बघतील तर खुश असतील आपल्या खेळाडूंच्या ह्या कामगिरीवर. आतापर्यंत सध्याच्या स्थितीला हे दुसरं षटक सुरू आहे आणि आतापर्यंत पूर्णपणे वर्चस्व विहा 11 भामटपाडा या संघाचं राहिले या सामन्यावर. कारण अपूर्व गावड हा बाद झालाय, मीत आलाय, मिलिंद आहे एका बाजूने. हे दोन खेळाडू स्ट्रॉंग आहेत, परंतु अनुभव शुभमकडे जास्त आहे आणि या अनुभवाच्या बलावर लागोपाठ निर्धाव चेंडू हाताळले जातात शुभमकडून. काय जबरदस्त गोलंदाजी. मी अमर पाटीलला प्रश्न करेन की शुभमने या षटकामध्ये किती धावा दिल्यात, तर केवळ 3. जतीन किनी सुद्धा आम्हाला दर्शवतात की फक्त 3 धावा आणि 1 गडी बाद केलाय. अविश्वसनीय गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळाली. 2 षटकांचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 1 बाद 13. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. शब्दात भारी पावर आहे, त्याच्यासारखा कोणच नाही, त्याच्यासारखा कोणच नाही, त्याच्यासारखा कोणच नाही. प्रेमानं मार्केट कमवलाय, साऱ्याचा आवडता बनलाय, साऱ्याचा आवडता बनलाय, साऱ्याचा आवडता बनलाय. करती बघतात त्याला सलाम, करती बघतात त्याला सलाम. आता त्याचा जाईल थँक्यू. साखरेचे 2 स्टार दौऱ्यावर परत चाललेले आहेत. आता युगांडाला जातील आणि उद्या परत फ्लाईटने इथे उतरणार. हे सुद्धा साऊथ आफ्रिकेला जातील. कगिसो रबाडा, योगेश पाटील. तर गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर आपण बघतोय रोहित किणी. पहिल्या सामन्यापासून ही स्ट्रॅटेजी आहे तीच इथे राखलेली आहे मोहित मडवीने. शेवटच्या 3 षटकांमध्ये 2 षटकं स्वतः हाताळतोय. पहिल्या 3 षटकामध्ये रोहित किनीला 2 षटकं देतोय, तर स्टायलिश हॅली 1च षटक हाताळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर आणि चांगली स्ट्रॅटेजी आपल्याला बघायला मिळते. अप्रतिम. राहुल किनीला मात्र आपण बघितलं तर सेलिम मिडऑफला घेतलंय. त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला स्वतः आपण मोहित मडवीला बघतोय. हा तर सूर्यकुमारच्या पेक्षाही वेगळा फटका बघायला मिळाला असता जर इथे बॅट लागली असती तर. पूर्णपणे झोपून मात्र गेला होता मीत पाटील. आहेत 2-3 खेळाडू आगरी समाजामध्ये असे फटके खेळतात. पुन्हा एकदा मात्र मोठा फटका खेळण्याच्या तयारीत होता
नीटचं एलिव्हेशन जमलं नाही. चेंडूच्या खाली केतन थोडासा मात्र उंजळ नीट येत नव्हतं, परंतु ऐन वेळेला मात्र बरोबर अचूक झेलला घेतला. आणि इथे मात्र आपण बघितलं तर खूप उंच चेंडू गेला होता, अचूक झेल घेतला. त्यानंतर आपण बघितलं तर मोठा हातरा बसतोय, तो म्हणजेच ART या संघाला. चौकारासाठी 100 आणि षटकारासाठी 150 रुपये लावलेले आहेत आदरणीय तुषारजी पामाळे साहेब, परंतु कुठेतरी पडझड आहे ती थांबवावी लागेल. आता मीत पाटील एक मोठा हादरा बसलेला आहे इथे. आयकॉन खेळाडू तंबूच्या आसऱ्याला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर दर्शन. गाजतोय जिथं तिथं नाव संग योवी हा 11 तर दर्शन येतोय मॅन फ्रॉम घाटी. आपण बघतोय दर्शन अप्रतिम स्क्वेअर कट खेळतोय. त्याच्यानंतर आपण बघितलं तर बॅकवर्ड पॉइंटला सुद्धा चांगले फटके, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सुद्धा चांगले फटके खेळतोय. कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करेल हे बघणं महत्वाचं असेल. रोहित केणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शुभम हवेमध्ये झेप घेतली होती, झेल घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता, परंतु झेल थोडासा त्यांच्या हातापासून दूर राहिला. आणि इथे एक धाव मात्र दर्शनच्या बॅटमधून येताना आता सर्व मदार या जोडीवर असेल. दर्शनकडे सुद्धा मोठे फटके खेळण्याची ताकद आहे. नेहमीच आपण बघतोय मागच्या 6 वर्षापासून काय कमालीची फलंदाजी करतोय. तर एका बाजूने मिलिंद मागच्या 5 वर्षापासून आपण बघतोय मिलिंदच्या खेळीमध्ये सुधारणा होत गेलेली आहे. इथे रोहित केणी जबरदस्त यॉर्कर लेनचा चेंडू हाताळला जातोय. अप्रतिम खेळपट्टी तयार केलेली आहे. फलंदाजाला पोषक अशी खेळपट्टी आपण बघतोय. सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टीचा अभ्यास केला, आढावा घेतला तर एकही क्रॅक नव्हती आणि गुळगुळीत अशी खेळपट्टी आपल्याला बघायला मिळाली होती. इथे मात्र जबरदस्त फटका बघायला मिळतोय. 1 बाउंड चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जातंय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. सातत्याने पाटील नेटवर्कशी जोडले गेले. जतीन केणी, साहिल पाटील असतील, त्याच्यानंतर कपिल पाटील असतील. कपिल पाटील तर भारतभर फिरतात. उत्तर प्रदेशला जाऊन आले, गुजरातला जाऊन आले, कर्नाटकला जाऊन आले, गोव्याला जाऊन आलेत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही पूर्ण टीम. आणि इथे मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 21. 21 धावा. षटक क्रमांक आपण बघितलं तर 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. म्हणजे 7च्या सरासरीने ART तेंबोडे हा संघ पुढे जातोय. या ऐकूया आपण एक छोटीशी धून आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज मोहित मडबी येतोय. गोलंदाजी मार्क वर आपल्याला बघायला मिळेल. 23 गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. गतीने चेंडू हाताळण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज आपण बघतोय. मागच्या वर्षी डॉन किलर बिरवाडी मधून खेळताना पर्पल कॅप होल्डर होता. बेस्ट बॉलर मागच्या IPLचा हाच गोलंदाज होता. आणि काय जबरदस्त गोलंदाजी, परंतु एकच षटक हाताळत होता तरी सुद्धा बेस्ट बॉलर झाला होता. मोहित 4थ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी येतोय. आमच्या समोरच्या एंडने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. 1 बाउंस चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जातंय. धीरज करवी. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर 22 रन्स ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. शॉर्ट स्क्वेअर लेगला निखिल पाटील तेंबोडे आपण बघतोय. तर शॉर्ट थर्डमॅनला आपण बघतोय निनादला. सिली पॉइंटला आपण बघतोय पंकज पाटील. त्याच्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर राहुल केणी. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. यावेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार.
विश्वास पाटील सरपाडा यांच्याकडून धीरजसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये आहेत आणि प्रत्येक झेलला 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलंय धीरजसाठी. अप्रतिम आपण बघतोय बक्षिसांची खैरात पहिल्या दिवसापासून मात्र होताना आपल्याला बघायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट मिस्टर मोहित मडवी, गोलंदाज तयार होतोय. पुढील चेंडू आणि सुरेख फटका. मी म्हटलं होतं की या खेळाडूमध्ये क्षमता आहे आणि ही ताकद मनगटाच्या साह्याने मात्र चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याची ताकद ही दर्शन मध्ये आहे आणि काही जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर पाठवलं जातंय चेंडूला. मोहित मडवी ज्या गतीने चेंडू हाताळतोय त्या गतीचा पुरेपूर इथे फायदा उचलला जातोय, तो म्हणजेच मिस्टर दर्शन. अप्रतिम. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. थँक्यू डीजे, थँक्यू. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. मोहित मडवी एक चौकार एक षटकार. तदनंतर आपण बघितलं धावसंख्या 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता राऊंड विकेटने मारा करतोय मोहित मडवी. दर्शनसाठी घाटीमचा हा स्टार खेळाडू. पुन्हा एकदा कट केलाय. पॉइंटच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. पुन्हा येतोय चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. 36 रन्स ऑन द बोर्ड. 2 बाद 36 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. सध्याच्या स्थितीला आपण बघतो या षटकाचा विचार केला तर तब्बल 15 धावा आले 4 चेंडूमध्ये. मोहित धावसंख्या 36 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि स्ट्राईक एंडवर जर आपण बघतोय 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावांची लयलूट केली दर्शनने. मोठा फटका. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा आणि इथे मात्र काय जबरदस्त झेल आपल्याला बघायला मिळतोय. हॅली शुभम डाव्या हाताने, उजव्या हाताचा हा गोलंदाज आहे, उजव्या हाताचा फलंदाज आहे, परंतु डाव्या हाताने झेल घेतला आहे आणि नक्कीच षटकार असता हा 6 धावा वाचवलेल्या आहेत आणि गडी सुद्धा बाद होतोय. एक छोटीशी धून ऐकूया आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. गाजतोय जिथं तिथं नाव संघ योवी हा 11 संघ हवी हा 11 संघ हवी हा 11 साऱ्यांना चॅलेंज देऊन बाजी मारतो या टासून बाजी मारतो या टासून बाजी मारतो या टासून फॅन फॉलोविंग आईत मामा फॅन फॉलोविंग आईत मामा अरे त्याचा जाईल फॉर्म संजय किती का चलता है ना आता त्याचा जाईल फॉर्म संजय किती का चलता है ना आता त्याचा जाईल फॉर्म. थँक्यू डीजे, थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेद घरत. वेद घरत मॅन फ्रॉम पारगाव. हा सुद्धा अपकमिंग यंगस्टार आहे. आताच क्रिकेटला सुरुवात झाली, करिअरला सुरुवात झाली आणि खूप मोठ्या स्पर्धेमध्ये फलंदाजी करण्याची संधी आली. इथून तुम्हाला स्टार होण्याची ही संधी आहे. इथे सुरेख फटका बघायला मिळतोय. उंच उडालेला चेंडू चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि इथे सुरेख झेल अचूक झेल घेतला जातोय. केतन दुसरा झेल आणि इथे आपण बघतोय वेदच्या खेळीला पूर्णविराम लागतोय. नावाचा बामट पाड्यावाल्याचा बामट पाड्यावाल्याचा बामट पाड्यावाल्याचा अरे फेमस एक्सयूव्ही गाडीचा 8880 नंबर त्याचा 8880 नंबर त्याचा 8880 नंबर त्याचा कधी झाला नाही गुलाम कधी झाला नाही गुलाम अरे त्याचा जाईल फॉर्म संजय किती का चलता है ना आता त्याचा जाईल फॉर्म संजय किती का चलता है ना आता गाजतोय जिथं तिथं नाव. थँक्यू. खरोखरच ज्या पद्धतीने मात्र संजय किणी अँड कंपनी चला प्लीज मित्रांनो क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 36 धावा धावफलकावर विहा 11 मात्र परफॉर्मन्स करतोय. संजय किणीचं खरोखरच गाणं जबरदस्त वाजतंय इथे.
तर कृपया प्लीज थोडंसं क्षेत्ररक्षण आहे, जल्लोष तुमचा साहजिकच आहे, परंतु आपण वेळेकडे सुद्धा लक्ष द्या, आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. संघात शुभम पाटील सारखा खेळाडू एक सिनियर खेळाडू आहे, तर नवीन फलंदाज अजिंक्य घरत मॅन फ्रॉम पारगाव. तर वैभव येते गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. मिलिंदच्या बॅट मधून मोठा फटका येईल का? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचू शकत नाही, परंतु सुरेख चेंडूला अडवलं जातंय. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते. 38 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक आपण बघितले तर 5वं सुरू आहे. वैभव एक चेंडूचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 38 धावा. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. 38 रन्स ऑन द बोर्ड. मिलिंद यावेळेला शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव निघून जातोय. अप्रतिम चेंडूची सांगता होताना आपल्याला बघायला मिळते वैभव कडून. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 2 धावा खर्ची केलेल्या आहेत. चांगली लाईन लेंथ राखलेली आहे ती म्हणजेच वैभवने. गोलंदाजी मार्कवरून पुढचा चेंडू. अप्रतिम फटका. मोहित मडवी चेंडू पर्यंत पोहोचेल का? इथे राहुल चेंडू पर्यंत पोहोचला नाही. झेल घेण्याचा प्रयत्न दिसला, परंतु 2 धावा या दरम्यान पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळाल्या. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवर. 40 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. अग्री प्रीमियर लीग 2024चा आजचा पहिला दिवस. सकाळच्या सत्रापासून प्रेक्षकांची लक्षणीय संख्या आपल्याला बघायला मिळते. याच मैदानावर APL पर्व 3रं झालं होतं आणि काय जबरदस्त क्राऊड वर्ग. ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. इज लागली. निनादकडे चेंडू निघून जातोय. एकदा मात्र परिपूर्ण केली जाते. 41 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर 5 धावा आलेल्या आहेत. म्हणजे चांगली गोलंदाजी वैभवची म्हणावी लागेल. टिचून गोलंदाजी करतोय. यावेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अप्रतिम लाईन लेंथ. सुरेख गोलंदाजी. कौतुकास्पद कामगिरी. अविश्वसनीय गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. कारण अजिंक्य घरत हा एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातोय, परंतु ह्याला रोखलंय. पुन्हा एकदा मात्र रिॲक्शन गोलंदाजाची अशी दर्शवते की झेल सुटला इथे. आणि रोहित किनी सुद्धा त्याच पद्धतीने मात्र रिॲक्शन करतोय की माझ्याकडून थोडीशी चुकी झाली इथे. षटक संपलंय. 5 षटकांच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर 41 धावा. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. थँक्यू. चला नो टीम मीटिंग प्लीज. लगेच शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तैनात करायचं आहे आपल्याला. आणि हे षटक संपल्यानंतर योगेशजी तरे साहेब कुठे असतील तर आपण यायचं इथे. तर SS रिअल टायगर सरपडा आणि तानसा किंग दोन्ही संघाचे संघनायक तयार राहायचं आहे. या षटकानंतर नाणेफेक करायची आहे. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय शुभम. स्टायलिश आली. पहिला चेंडू. सुरेख लाईन लेंथ बघायला मिळाली. आउटसाइड द ऑफ स्टंप. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. 15 चेंडूमध्ये 16 धावा मिलिंदच्या बॅट मधून आपण बघतोय. परंतु ह्या संघाची ART तेंबोडे संघाची खरी ताकद आहे ती गोलंदाजी. कारण मागच्या सामन्यामध्ये त्यांनी 28 धावांवर ऑल आउट केलं होतं समोरच्या संघाला. इथे मात्र आपण बघतोय 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू निघून जातोय, परंतु चेंडूपेक्षा क्षेत्ररक्षकाने मात्र जास्त जोराने धाव घेतली आणि चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. इथे 2 धावा येतात. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते.
43 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 2 चेंडूमध्ये शुभमच्या या 2 धावा आलेल्या आहेत. 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये किती धावा येतील? पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर शुभम पाटील. या वेळेला बघूया झेल होतोय का इथे, परंतु सुरेख अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. धावसंख्या आपण बघितली तर 44 धावा. 44 धावा मोठी टोटल नाहीये. जर 4-5 षटकामध्ये सामना संपला तर नक्कीच पुढील सामन्यासाठी आपल्याला वेळ भरपूर मिळेल. आणि पहिल्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने विहा 11 भामटपाड्याने फलंदाजी केली होती तशी जर फलंदाजी झाली तर मात्र सामना लवकर संपेल. परंतु ARTने पहिल्या सामन्यात ज्या पद्धतीची गोलंदाजी केली होती तशी गोलंदाजी झाली तर शेवटचं षटक सुद्धा लागू शकतं. इथे मात्र त्रिफळाची होताना मिस्टर अजिंक्य घरत. अजिंक्य घरतने सुद्धा आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केलेला नाही. 3 चेंडू आणि 0वर बाद होतोय. नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. अखिल तरे. थँक्यू डीजे, थँक्यू. अखिल तरे मॅन फ्रॉम पारगाव. आपण बघतोय अखिल तरेला कशा पद्धतीने फलंदाजी करेल, कारण 2 चेंडू फक्त शिल्लक आहेत आणि धावफलकावर धावा आहेत त्या 44. या 2 चेंडूमध्ये मोठा फटका येईल का? आदरणीय तुषारजी पामाळे साहेब यांनी प्रत्येक चौकारासाठी 100 आणि प्रत्येक षटकारासाठी 150 रुपयाचं कॅश प्राइज लावलं इथे. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर कृपया प्लीज विहा 11 भामटपाडा. आपण वेळ खूप घेतायत. शुभम पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. अखिल तरेसाठी आणि अखिलच्या बॅट मधून चेंडू आउट ऑफ पार्क होतोय. आकाश तरे यांचे हे बंधू आहेत आणि त्याच पद्धतीने मात्र फटका सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. काय जबरदस्त मात्र फलंदाजी होते, कारण चेंडू फक्त 2 शिल्लक होते. सेट होण्यासाठी वेळ नव्हता. अटॅक करणं गरजेचं होतं आणि इथे 6 धावा येतात. 150 रुपयाचं प्राइज इथे मिळालेलं आहे तुषारजी पामाळे साहेब यांच्याकडून. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय शुभम. गोलंदाजी मार्कवर अखिल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल बाद होईल का इथे? रोहित किणी स्वतः येतोय परंतु पोहोचू शकत नाही. शुभमने चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं तोपर्यंत. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि इथे फलंदाज बाद होतोय. 2 धावा येतात. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 52 रन्स ऑन द बोर्ड. विजयासाठी 36 चेंडू आणि 53 धावांचं लक्ष आहे. दोन्ही संघांना नम्र विनंती करेन, ART टेंबोडे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि विहा 11 भांबटपाडा आपण 2 बॅटर पाठवायचे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. आदरणीय प्रमोदजी शेडगे सर कुठे असतील तर आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर 2 कर्णधारांना मी विनंती करतोय, SS रिअल टायगर सरपाडा आणि तानसा किंग. तर दोन्ही कर्णधारांनी लगेच टॉस बॉक्स मध्ये जायचंय. प्रमोद सर तिथे आपल्याशी जोडले जातील. नाणेफेक होईल. आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. तर आदरणीय मनीषजी गावड सरांना विनंती करेन, सर आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेक करावी. टॉस बॉक्स मध्ये आपल्याशी जोडले गेलेत मिस्टर प्रमोदजी शेडगे सर. तर या आपण 2 कर्णधारांसमवेत नाणेफेक करूया. चला तन्मय, लवकरात लवकर आपण यायचंय. ART संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. मनीषजी गावड अगरवाडी गावातून आपण पाहतायत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. हेड अँड टेल. टेल
या ठिकाणी आपण पाहता टेल, तर डेफिनेटली धन्यवाद मनीष गावड. आपण व्यासपीठावर जाऊन या मॅचचा आनंद घ्यावा. तर मग टॉस जिंकलेला आहे. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कशी कामगिरी राहिली? मी महत्वाचा होता आणि संतोष दादाने आम्हाला ते करून दिलं. टॉस जिंकला. या संध्याकाळचं सत्र थोडंसं दमट वातावरण असतं. संध्याकाळचं ड्यू फॅक्टरचा प्रश्न या ठिकाणी उद्भवत नाही, कारण हिरवळ नाहीये, गवत नाहीये. तर थोडासा हवेचा जो थांबला जातो संध्याकाळच्या सत्रात. काय डिसिजन आहे आपला? क्षेत्ररक्षण करणार आहे. क्षेत्ररक्षण करणार आहात. प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस? नक्कीच. ऑल द बेस्ट हर्ष. टॉस जर जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता आपण? नक्कीच क्षेत्ररक्षण. आता फलंदाजी करायचे 6 षटकांमध्ये आपण पाहिलं पहिले 2 सामने जवळजवळ आपण पाहिलं तर 89 102 धावा झाल्या. त्यानंतर थोडंसं लो स्कोरिंग झालं 28, त्यानंतर 53 56 असे झाले. परंतु आपला काय हेतू असेल की 6 षटकांमध्ये कितपर्यंत टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू? चांगल्यात चांगलं टोटल करण्याचा प्रयत्न करू आणि ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस नाही, जी आहे तीच आहे. ऑल द बेस्ट हर्ष आणि तन्मय यांना आपण पाहू शकला. तर नुकतंच टॉस या ठिकाणी झाला आणि टॉस तन्मयच्या बाजूने लागला आणि त्यांनी सांगितलं या ठिकाणी आपण पाहू शकतायत की आम्ही तांसा किंगने टॉस जिंकून प्रथमतः हा क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं. तांसा किंग ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या ऐकूया आपण बहाडुलीचा एक गोड आवाज मनोज पाटील यांचा. थँक्यू. धन्यवाद सर. तर 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय मिस्टर रोहित अँड वैभव. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी मित पाटील गोलंदाजी मार्कवर ब्रँड ऑफ सफाळे. मित राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. स्टार्ट ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मित पाटील गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. तर एका बाजूने वैभव आहे, दुसऱ्या बाजूने आपण बघतोय रोहित किणी. पहिला चेंडू पडतोय मिस्टर मित पाटील. अप्रतिम चेंडूला मात्र खेळलं जात आहे. चेंडू निघून जातोय विहा 11 स्टँड जवळ, सीमारेषा पार, चौकार. 4 धावा येतात पहिल्या चेंडूवर. थोडासा नाराज आहे मीत, परंतु इथे क्षेत्ररक्षक काही करू शकत नाही. खूपच लांबून चेंडू निघून गेलाय. आम्हाला सुद्धा असं वाटलं होतं की जवळून चेंडू गेलाय, परंतु रिप्ले मध्ये बघितलं तर खूपच लांबून होता. चेंडू कोण फेकतोय मैदानात? पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना मित पाटील आपल्याला बघायला मिळेल. तर आपण बघतोय मिड ऑफला तन्मय, मिड ऑनला वेद. प्रतिम हलक्या हाताने एक लेदर क्रिकेटचा क्लास आपल्याला बघायला मिळाला. इथे जबरदस्त अप्रतिम फटका. हलक्या हाताने चेंडूला मात्र सन्मान दिला गेलाय. एका धावेसाठी धावसंख्या आपण बघितली तर 2 चेंडूच्या समाप्तीखेर 5 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मिस्टर मित पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख फटका बघायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघून जातोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध 4 धावांसाठी मातोश्री टायगर सरपाडाच्या स्टँड मध्ये. या 4 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 3 चेंडूंच्या समाप्तीखेर अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. जी फलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये केली होती विहा 11 भामटपाड्याने, त्याच पद्धतीची आक्रमक फलंदाजी करताना हे 2 बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात. मित पाटील सारख्या एका तेज गोलंदाजा विरुद्ध आक्रमक पवित्रा धारण केलाय विहा 11 भामटपाड्याने. म्हणजे इरादे स्पष्ट दिसतात की 4 गुण मिळवून पॉइंट टेबल मध्ये टॉप करण्याचा प्रयत्न दिसतोय. गोलंदाज मित गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका रोहितच्या बॅट मधून येतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का? आणि इट इज अ गुड कॅच. फलंदाज बाद. थँक्यू डीजे, थँक्यू. तर पंचांनी इथे मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतली की सीमारेषेच्या आतमध्ये झेल घेतलाय की नाही हे तपासायला सांगितलेलं आहे. इथे बघूया. तिसरे पंच आमचे आशुतोष व्यवहारे सर इथे मात्र हजर आहेत आणि साहिल पाटील आमचे ऑपरेटर त्यांना मात्र तिन्ही अँगलने मात्र हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत की झेल
कुठे घेतलाय, झूम मध्ये बघतील, ह्या अँगलने बघतील, त्या अँगलने बघतील, पूर्णपणे मात्र 4 कॅमेऱ्यांशी ही स्पर्धा आपण बघतोय. तर झेल बरोबर घेतलेला आहे, गडी बाद आहे. नवीन फलंदाज मैदानात येईल शुभम पाटील. मॅन फ्रॉम सफाळे आपण बघतोय. अप्रतिम झेल आपल्याला बघायला मिळाला. सीमारेषेच्या अगदी थोडासा आतमध्ये झेल घेतला आणि पहिल्या गड्याचं पतन होते. रोहितच्या रूपाने आपण बघतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, षटकार मारण्याचा प्रयत्न दिसला. धावसंख्या आपण बघितली तर अमर पाटील आम्हाला दर्शवतात 9 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. गाठ घेतली जाते इथे लेग स्टंपवर. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मिस्टर मीत. 3 चेंडूमध्ये 9 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र गुड कमबॅक करताना रोहितला बाद केलं. इथे मात्र सुरेख फटका बघायला मिळाला. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. जर 4 चेंडूमध्ये 9 धावा आल्या, एक गडी बाद झालाय, तर तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. तंत्रशुद्ध फलंदाजी करतोय शुभम पाटील आणि ही ताकद या खेळाडूची आहे. धावसंख्या आपण बघितली तर 10 धावा 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 2 चौकार आणि 2 सिंगलच्या साह्याने या 10 धावा आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा मी तयार होतोय. एका बाजूने तन्मय 50 नंबरची जर्सी आपण बघतोय. इथे मोठा फटका येईल का? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वेध येतोय आणि हा झेल जर घेतला असता तर मात्र या स्पर्धेत आतापर्यंत सर्वोत्कृष्ट झेल ठरला असता. परंतु प्रयत्न खूप छान होते आणि या प्रयत्नांना मात्र टाळ्यांचा गजर होतोय. जबरदस्त अप्रतिम एफर्ट आपल्याला बघायला मिळाला. प्रत्येक खेळाडू मात्र टाळ्यांचा गजर करतोय. खरोखरच दाद द्यावी लागेल, कारण सर्कलच्या मध्ये होता वेध आणि एवढा लांब धावून सुद्धा चेंडूवर नजर ठेवली आणि झेल घेण्याचा आकोटकात प्रयत्न केला. खरोखरच कौतुकास्पद कामगिरी आपल्याला बघायला मिळते. नवीन गोलंदाज येईल मैदानाच्या आतमध्ये. चला मित्रांनो, थोडीशी घाई करा. आता डीजे वगैरे वाजवत नाही, कंटिन्यू सामना चालू ठेवा. यानंतर आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. तर धावसंख्या आपण बघतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 11 धावा. समोरच्या एंडने गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय अजिंक्य. पारगावचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. क्रिकेट बरोबर कबड्डी सुद्धा खूपच छान खेळतोय. कबड्डी किंग म्हणून संबोधलं जाते ह्याला. अजिंक्य घरत मॅन फ्रॉम पारगाव आपण बघतोय. होल्डर या नावाने मात्र ओळखलं जातंय. 5:10 झालेत. मित्रांनो प्लीज मला सहकार्य करा, थोडीशी घाई करा बस. पुन्हा एकदा गोलंदाज अजिंक्य गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर अजिंक्य. मागच्या सामन्याचा सामनावीर ठरला होता. इथे मात्र सुरेख लाईन लेंथवर गोलंदाजी होताना उंच हायटेड गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय अजिंक्य. चेतन 253 नंबर आपण बघतोय. जर्सी क्रमांक तेंबोडेचा खेळाडू. पुन्हा एकदा मात्र अजिंक्य सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा मात्र कट करण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू मात्र 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू निघून जातोय. सीमारेषा पार चौकार येतोय. ही ताकद आहे शुभमची. वैभव, माफ करा वैभव, जबरदस्त फटक्याची निवड केली जाते वैभव कडून. कारण अजिंक्य ज्या गतीने चेंडू हाताळतोय
त्या गतीचा इथे पुरेपूर वापर केला, बॅकफुटवर गेला, पंच केला, चेंडूला फक्त दिशा दिली आणि दोन खेळाडूंच्या मधोमध चेंडू सीमारेषा पार. वैभव, टॅलेंट खूपच आहे या खेळाडूमध्ये. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू निर्धाव निघून गेला. एक चौकारानंतर पुन्हा एकदा कमबॅक करताना आपल्याला बघायला मिळाला अजिंक्य घरत. सुपर बॉलिंग, अप्रतिम. धावसंख्या आपण बघितली तर 15 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ होतोय. पुन्हा एकदा अजिंक्य, यावेळेला एकदा परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, परंतु दोन्ही खेळाडूंनी मात्र एकाच धावेवर समाधान मांडलंय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड आपण बघतोय. अग्री प्रीमियर लीग 2024 मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि जे सकाळच्या सत्रापासून श्रोते जोडले गेलेत युट्यूबच्या माध्यमातून या सामन्यांवर लक्ष ठेवून आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय, धन्यवाद देतोय त्यांना. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. अजिंक्य इथे मात्र शुभम, आणि इथे पंचांच्या निर्णयाची वाट न बघता मात्र चाल पकडलेली आहे पॅव्हिलियनकडे शुभमने. एज लागली, फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत ऐकूया आपण एक छोटीशी धून. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मोहित मडवी आपण बघतोय. मागच्या सामन्यामध्ये काय तुफानी फलंदाजी केली होती, तोच मोहित चांदीपचा हा खेळाडू आपण बघतोय. या मैदानावर आपण बघतोय चांदीप गटामध्ये स्पर्धा आहेत. शिरसाटचं हे मैदान आहे आणि या मैदानावर मात्र पहिल्या सामन्यामध्ये काय जबरदस्त फलंदाजी केली होती. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 16 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 16 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. आदरणीय रुपेशजी पाटील साहेब, योगीजी तरे साहेब आमच्या मुख्य मंचावर येताना वेलकम सर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना मिस्टर अजिंक्य. आमचे स्कोरर कौस्तुभ पाटील आमच्याशी जोडले गेलेत. नक्कीच APL मध्ये यावर्षी ते सुद्धा आपल्याला बघायला मिळतील खेळताना इन ऍक्शन मध्ये. आणि इथे 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपुष्टात येतोय. धावसंख्या आपण बघितली तर 16 धावा. म्हणजे आता 24 चेंडू, आणि साहिल पाटील आम्हाला दर्शवतात की 24 चेंडू मध्ये किती धावांची गरज आहे. तर 24 चेंडू आणि विजयासाठी 37 धावा. 24 चेंडू विजयासाठी 37 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज कोण येतोय? चला टीम मीटिंग करू नका मित्रांनो. इथे मात्र जबरदस्त चेंडू आपल्याला बघायला मिळतोय मीतच्या हातातून. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. आदरणीय देवानंदजी वजे साहेब इथे उपस्थित होत आहेत. अग्री प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष आणि खुश असतील, कारण सकाळी एक सामना हातातून गमावला होता, परंतु तदनंतर गुड कमबॅक केलं स्वरंगी वॉरियर्सने आणि 2 गुणांसहित मात्र शेवट गोड केलेला आहे आजच्या दिवसाचा. पहिला सामना हातातून गमावल्यानंतर आज नक्कीच पॉइंट टेबल मध्ये खूपच उंच असते नेट रन रेटने सुद्धा, परंतु तदनंतर मात्र चांगला कमबॅक केला. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज अप्रतिम चेंडू हाताळतोय. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर स्वरांगी वॉरियर्स 2 सामन्यातून 1 विजय. त्याच्यानंतर आपण बघितलं तर
ओम साई बिलीवर सरपडा 2 सामने 1 विजय. त्याच्यानंतर ART आणि विहा 11 1-1 विजय आणि सामना सुरू आहे. तांचा किंग 1 सामने 1 विजय. जबरदस्त अप्रतिम. पुन्हा एकदा मात्र चेंडूला हाताळलं जातंय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. कौस्तुभ पाटील असतील, साहिल पाटील असतील, त्यानंतर जतीन किणी असतील, कपिल पाटील, मुनीत कोडू, त्याच्यानंतर आमचे खास कॅमेरामॅन म्हणजे आमच्या सगळ्यांवर लक्ष असणारे अनुराग चव्हाण, कारण फावल्या वेळेमध्ये ते प्रत्येक प्रेक्षकाला टिपतायत. पुन्हा एकदा मात्र अमित पाटील. सुरेख फटका बघायला मिळतोय मोहितच्या बॅट मधून. एकदा मात्र येताना धावसंख्या आपण बघितली तर अपूर्व गावड पुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं, तोपर्यंत 1 धाव येते आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा. तन्मय खूप चेहऱ्यावर हास्य आहे. इथे सुरेख फटका बघायला मिळतोय. 1 बाउन्स. चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तू मयमय झाला इथे. हा ना करता करता फलंदाज बॅक टू डगआउट. वैभव. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानात यायचा आहे. वैभव बाद होतोय. ही कॉलिंग खूप चुकीची होती, कारण मोहित मडवी हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे आणि वैभव हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. म्हणजे बाद कोणीही झालं असतं तरी नुकसान हे विहा 11 भामटपाड्याचं होतं. त्याच्यामुळे ही धाव घेणं गरजेचं होतं का, परंतु इथे मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानात येतोय मिस्टर आपण बघतोय धीरज, आणि धीरजच्या प्रत्येक षटकारासाठी विश्वास पाटील सरपाडाकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज लागले. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर अमित पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय मीत. फलंदाज धीरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर अजिंक्य काहीतरी कानमंत्र देतोय, कारण धीरज मध्ये सुद्धा खूप क्षमता आहे. धीरजच्या बॅट मधून आपण नेहमीच बघितलेत मोठे फटके. तशा पद्धतीने मात्र धीरज फलंदाजी करतोय हे बघणं महत्वाचं असेल, कारण विहा 11 ला सुद्धा आता थोडंसं टेन्शन वाढलं असेल. ते हलक्या हाताने दिशा देण्याचं काम केलं. स्क्वेअर लेगला डीप मिड विकेटला चेंडू मात्र निघून गेला. एकदा परिपूर्ण केली. वेद पुढे आला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं, तोपर्यंत आपण बघितली तर 1 धाव येताना एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 22 रन्स ऑन द बोर्ड. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 22 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 4थं षटक हाताळण्यासाठी ART तेंबोडे संघाकडून कोणता गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. 18 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांचं लक्ष समोर आहे. 18 चेंडू 31 धावा. रफ अँड टफ सामना आपल्याला बघायला मिळतोय. ही ताकद ART संघाची आहे, जी गोलंदाजी आणि मुख्य ताकद. आणि इथे गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी नवीन गोलंदाज येतोय. तीन षटकानंतर ART तेंबोडे 21 धावसंख्येवर होता, तर आता 3 षटकानंतर विहा 11 भामटपाडा 22 या धावसंख्येवर आहे. तन्मय. ए ग्रुप मधला जर आपण वयाचा विचार केला तर ART संघाकडे तरुण खेळाडूंचा भरणा जास्त आहे. तन्मय 50 हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर, कारण तेंभोडेमध्ये मी बरीच वर्ष काढलेत. तन्मय विचारलं तर कोण तन्मय विचारतात 50 का, म्हणजे एक नाव टोपण नाव पडून गेले तन्मयला, आणि त्याने तेव्हापासून जर्सी नंबर पण 50 दिलाय. हाच तन्मय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी मात्र ART तेंभोडे करून येतोय. मागच्या सामन्यामध्ये मेडन षटक हाताळलं होतं, 3 विकेट घेतले होते तन्मयने. इथे मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता,
पंच दर्शवतात की एज लागले आणि इथे तन्मयचा हा निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. आता 17 चेंडू आणि विजयासाठी 31 धावा. पुन्हा एकदा तन्मय. इथे मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू निघून जातोय मिड विकेटला. चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत आपण बघितलं तर धावसंख्या 23 धावा. 23 रन्स ऑन द बोर्ड. अप्रतिम गोलंदाजी. तन्मयचं सुद्धा कौतुक करावं लागेल, ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय सुरेख. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये अंडर प्रेशर मध्ये गोलंदाजी करताना कसब कला कौशल्य दाखवावं लागतंय आणि तेच काम करतोय मिस्टर तन्मय. सुरेख पुन्हा एकदा चेंडू हाताळला जातोय. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावीच्या प्रयत्नात माघारी धाडलं जात आहे, ते म्हणजे धीरजला. मोहित मडवीकडून धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा. खरोखरच गोलंदाजी ही यांची मुख्य मदार आहे ART तेंबोडेची आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी होते. जी लौकिकाला साजेशी गोलंदाजी हवी होती तीच गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते ART तेंबोडेकडून. धीरज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंच दर्शवतात की मिसिंग लेग स्टंप आणि हेच कारण आपण बघितलं. पंच लेग बाईचा इशारा दाखवतात आणि ही एक धाव मात्र कंप्लीट होते. इथे धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 25. 25 धावा धावफलकावर. षटक क्रमांक आहे 4 आणि 4थ्या षटकातील आतापर्यंत आपण बघितलं तर 4 चेंडूंचा खेळ होतोय. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय मिस्टर तन्मय पाटील. तेंबोडेचा हा अष्टपैलू खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. तर एका बाजूने मोहित मडवी, मॅन फ्रॉम चांदीप. पुन्हा एकदा मोठा फटका मोहित मडवीच्या बॅट मधून येतोय. 1 बाउन्स. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा येतात आणि या चौकारानंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 29. 29 धावा धावफलकावर. 5वा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. तन्मय पाटील घेऊन येईल. विजयासाठी 13 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष समोर आहे. 13 चेंडू 24 धावा. सामना पूर्णपणे बॅलन्सिंग आहे. इथून जो संघ चांगली कामगिरी करेल तो विजयाच्या जवळ जाईल. 2 बॅटर सेट बॅटर आहेत. तर एका बाजूने बॉलिंग अटॅक सुरेख ARTचा आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र खराब लाईन लेंथ. चेंडू मोहित मडवीच्या बॅट मधून लॉंग लेगच्या वरून 6 धावांकरिता षटकार येतोय. आता विजयासाठी 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. थेंबे थेंबे पाणी पड ग पाणी पड पोशे आलो घराकडे. थेंबे थेंबे पाणी पड ग पाणी पड पोशे आलो घराकडे. थँक्यू डीजे थँक्यू. ART तेंबोडे फलंदाजी करत होता. 4 षटकामध्ये 36 धावा झाल्या होत्या. विहा 11 भामटपाड्याच्या 4 षटकामध्ये 35 धावा आहेत. म्हणजे तुलना जर दोन्ही संघाची बघितली 4 षटकानंतर तर बरोबरीने आहे. योगेश तरे, मला असं वाटलं होतं की योगीजी तरे साहेब झेल घेतील षटकाराच्या बाहेर या चेंडूचा, परंतु प्रयत्न केले होते त्यांनी. त्यांच्यापासून थोडासा दूर चेंडू पडला आणि चेंडू देण्याचं काम मात्र करतायत स्वतः गोलंदाज. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात मिस्टर अजिंक्य घरत. अजिंक्य राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल तो म्हणजे मिस्टर धीरज साठी. धीरज कशा पद्धतीने फलंदाजी करतोय, कारण सूत्र हातामध्ये घेतली ती मोहित मडवीने. आता 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. 2 चेंडू तन्मयचे सामन्यात पूर्णपणे विहा 11ला घेऊन आलेत. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. हे 6 चेंडू खूप निर्णायक असतील. अप्रतिम चेंडू निघून जातोय. निर्धाव चेंडूने ह्या षटकाची सुरुवात होते. चांगली गोलंदाजी आणि सुरेख अचूक लाईन लेंथवर होते. अचूक टप्प्यावर भेदक मारा होताना मिस्टर अजिंक्य घरत आपल्याला बघायला मिळतोय. हा पारगावचा खेळाडू आहे, जबरदस्त मात्र कामगिरी करतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, अप्रतिम लाईन लेंथ. क्या बात है मिस्टर अजिंक्य. आतापर्यंत 8 चेंडू हाताळलेले आहेत अजिंक्यने आणि फक्त 5 धावा दिल्यात. 1 विकेट सुद्धा मिळवलेला आहे.
मागच्या सामन्यामध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार मिळाला होता, 4 गडी बाद केले होते. म्हणजे अजिंक्यने आपली भूमिका पार पाडलेली होती मागच्या सामन्यात. या सामन्यामध्ये सुद्धा खूपच चांगला प्रभावी मारा केलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल, गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. धीरज खेळण्यासाठी तयार होतोय, कट करण्याचा प्रयत्न. धीरजच्या बॅटमधून एक धाव येते, दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. थोडंसं कचाल क्षेत्ररक्षण आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण होताना तर विश्वास पाटील यांनी मात्र आम्हाला फोन करून सूचना दिली की धीरजला जे बक्षीस लावले ते कॅन्सल करून टाक. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 37 धावा. 4 चेंडू डॉट खेळलाय धीरज. अजिंक्य पुन्हा एकदा गोलंदाज. मोठा फटका, बक्षीस कॅन्सल आणि षटकार येतोय. आता विश्वास ऑनलाईन बघत असेल ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून, तर कुठेतरी स्वतःला तो दोष देत असेल की मी हे काय केलंय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या आता विजयासाठी 8 चेंडू आणि 10 धावा. 8 चेंडू मध्ये विजयासाठी 10 धावांची गरज. अप्रतिम फटका आपल्याला धीरजच्या बॅट मधून बघायला मिळाला. संजय किणी हे स्वतः संघ मालक खुश असतील आपल्या खेळाडूंच्या या प्रदर्शनावर. काय जबरदस्त कामगिरी होताना आपल्याला बघायला मिळते. विहा 11 भामटपाडा. पुन्हा एकदा अजिंक्य घरत राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पारगावचा हा खेळाडू. इथे शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, 1 धाव परिपूर्ण केली गेली. क्षेत्ररक्षण झालं अपूर्व गावडकडून. 1 धाव मिळते. विजयासाठी आता 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावांची गरज. 7 चेंडू 9 धावा म्हणजे सामना पूर्णपणे विहा 11च्या बाजूने झुकताना आपल्याला बघायला मिळतोय. एखादा चमत्कारच वाचू शकतो ART तेंबोडे संघाला, कारण 2 सेट बॅटर आहेत. 7 चेंडू विजयासाठी 9 धावा. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा कमबॅक होतोय. 1 षटकार पूर्णपणे विहा 11ला घेऊन आला या सामन्यामध्ये. 6 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज आहे. थोडस मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघातील खेळाडू पाणी पिण्यासाठी मात्र थांबलेले आहेत. तर आपण जाऊया डीजे कडे, एक छोटीशी धून ऐकूया आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. गाजतोय जिथं तिथं नाव, संघ यो विहा 11. संघ हा विहा 11. संघ हा विहा 11. साऱ्यांना चॅलेंज देऊन बाजी मारतो या टासून. बाजी मारतो या टासून. बाजी मारतो या टासून. फॅन फॉलोविंग आईत मामा, फॅन फॉलोविंग आईत मामा. अरे आता त्याचा जाईल फॉर्म, संजय किती का चलता है ना. आता त्याचा जाईल थँक्यू डीजे, थँक्यू. गोलंदाज कोण असेल गोलंदाजी मार्कवर? अपूर्व गावड, मॅन फ्रॉम माकणे. 6 चेंडू 9 धावा. ह्या गोलंदाजाकडे सुद्धा टॅलेंट आहे. अचूक लाईन लेंथवर गोलंदाजी करू शकतोय हा गोलंदाज. या 9 धावा रोखू शकतोय हा गोलंदाज. ही ताकद या गोलंदाजामध्ये आहे. परंतु एका बाजूने जर आपण बघितलं तर एक षटकाराच्या साह्याने धीरज खेळतोय. त्यानंतर आपण बघितलं तर मोहित मडवी सुद्धा चांगल्या लयमध्ये आहे. म्हणजे हे युद्ध बघण्यासारखं असेल. या दोघांमधील द्वंद्व आहे हे बघण्यासारखं असेल. बघूया कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करतोय अपूर्व. पहिले 2 चेंडू खूप निर्णायक असतील. धीरज खेळण्यासाठी सज्ज होतोय. अपूर्व गावड गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू हाताळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. हेलिकॉप्टर शॉट फटका खेळला जातोय. 1 धाव परिपूर्ण केली जाते. 5 चेंडू विजयासाठी 8 धावा. 5 चेंडू मध्ये 8 धावा. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल यात काही शंका नाही. आणि हा शेवटच्या चेंडूपर्यंत सामना का गेला तर ह्याचं कारण आहे ARTचे गोलंदाज. कारण धाव फलकावर धावा जास्त नव्हत्या, तरी सुद्धा 36व्या चेंडूपर्यंत हा सामना जातोय. म्हणजे कुठेतरी गोलंदाज सुरेख आहेत. पुढचे दोन्ही संघ लगेच तयार राहायचे. इथे बघूया झेल होतोय का, आणि हा झेल बाद होतोय.
कुठेतरी सामन्याला पुन्हा एकदा कलाटणे आले. सामना पुन्हा एकदा ARTच्या बाजूने झुकताना आपल्याला बघायला मिळतोय. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालंय आणि हे ट्विस्ट कोणामुळे आलंय तर मिस्टर अपूर्व गावड ज्याने मोहित मडवीला झेलबाद केलंय. अप्रतिम सामना मात्र रंग बदलताना आपल्याला बघायला मिळतोय. नवीन गोल फलंदाज कोण येतोय मैदानाच्या आतमध्ये? विहा 11 कडून केतन आलाय. केतनवर आता मुख्य मदार असेल कारण केतन फ्रेश आहे. अजूनपर्यंत एकही चेंडू खेळलेला नाही आणि 4 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा करायच्या आहेत केतनला. आता मात्र पूर्णपणे 50-50 50% दोघांच्या बाजूने हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. इथून कोणता संघ बाजी मारेल हे काही एक सांगता येणार नाही. तांसा किंग आणि SS रिअल टायगर्स सरपडा तयार राहायचंय लगेच 4 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल अपूर्व गावड. 4 चेंडू विजयासाठी 8 धावा. केतन न्यू मॅन इन. मोठा फटका, चेंडू सीमारेषा पार. केतनच्या बॅट मधून येतोय एक सुंदर षटकार. देखणा फटका आपल्याला बघायला मिळाला. 3 चेंडू विजयासाठी 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. चला मॅच सुरू करायची आहे. 3 चेंडू विजयासाठी 2 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय अपूर्व गावड. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर अपूर्व गावड. 3 चेंडू विजयासाठी 2 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज अपूर्व. काय करतायत प्लीज थोडी घाई करा मित्रांनो. 3 चेंडू विजयासाठी 2 धावा. अपूर्व गावड गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. बघा षटकार आला होता पहिल्या चेंडूवर आणि त्या खेळाडूला इथे बाद केलं जात आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो. या क्रिकेटमध्ये आपण कुठलीही गोष्ट ठामपणे सांगू शकत नाही. क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ आहे आणि इथे आपण बघतोय की पहिल्या चेंडूवर षटकार मारणाऱ्या खेळाडूला धावबाद केलं गेलंय. धीरजने स्ट्राइक आपल्याकडे ठेवले. 2 चेंडू 2 धावा. हा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा हृदयाचे ठोके वाढवेल. हा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा या प्रेक्षकांना मात्र प्रश्न पाडेल की सामना कोणाच्या बाजूने झुकेल. सुपर माफ करा, जर सामना बरोबरीमध्ये सुटला तर 1-1 गुण असेल. हे दोन्ही संघांनी लक्षात ठेवायचं आहे. 2 चेंडू 2 धावा. विहा 11 भामटपाडा की ART टेंभोडे अजूनपर्यंत आपण ठामपणे सांगू शकत नाही की कोणता संघ विजयी होईल. ART टेंभोडे वर्सेस विहा 11 भामटपाडा. 2 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे. कालचा अंतिम सामना सुद्धा बहाडोली प्रीमियर लीगचा असाच झाला होता. 1 चेंडू आणि विजयासाठी 5 धावा माही 11 बहाडोली संघाला हव्या होत्या आणि तिथे मात्र आदर्श 11 हा संघ विजयी झाला. तर इथे मात्र अपूर्व गावड 1 चेंडू 2 चेंडू आणि 2 धावा. अपूर्व इथे सुरेख फटका बघायला मिळतोय आणि ते विहा 11 भामटपाडा हा संघ विजयी होताना आपल्याला बघायला मिळतोय. 2 सामने 2 विजय 4 गुणांसहित हा संघ पॉइंट टेबल मध्ये सध्या तरी टॉपला आहे. थँक्यू डीजे थँक्यू. चला प्लीज मी नम्र विनंती करेन पुढील 2 संघांना की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे लगेच. योगीजी तरे साहेब आपण पंचांची जरा भेट करायची आहे. तांसा किंग संघ मात्र नाणेफेक जिंकतोय. प्रथम आपण बघितलं तर क्षेत्ररक्षण इथे स्वीकारलेलं आहे.